नमस्कार, लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नक्की जर आपण आता पाहिलं तर आपण लालबाग परिसरामध्ये आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण जे काही गाजलं होतं संपूर्ण पुण्यामध्ये, त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले। नेमकी त्यांची भूमिका काय, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार ताई, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आपण आंदोलन केलेलं आहे। एकंदरीत संपूर्ण हगवणे कुटुंबाचं जे काही प्रकरण झालं त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं एक महिला म्हणून? आम्हाला खूप अतिशय म्हणजे लाजेची गोष्ट वाटते। जी महिला एवढा सगळा अत्याचार सहन करते आणि स्वतः आत्महत्या करते, खरं आत्महत्या नाही करायला पाहिजे होती तिने। यांच्या घरावर सगळ्या सासू सुना नणंद त्यांच्यावर सूड उगवायला पाहिजे होता। का म्हणून आत्महत्या केली बरं? आत्महत्या केली रुपाली चाकणकरला कळत नाही? महिला आयोग आहे ना, महिला आयोगामध्ये महिलांसाठी न्याय द्यायला पाहिजे। न्याय द्यायचा सोडून हे काय काय करते काय ती काय भारती नाही? मुळात ही आत्महत्या नाहीये, ही हत्या आहे। कारण ज्या चाकणकर आहेत त्यांच्या त्या सगळ्या भाजपवाल्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांचे घरचे सगळे लोक भाजपवाले आहेत। त्यांना पाठीशी ह्या चाकणकर घालत आहेत। त्या ह्या महिला आयोग, राज्य महिला आयोग आहेत, त्यांना कळायला पाहिजे होतं। आपण राज्य महिला आयोग म्हणून बसला आहोत तर महिलेला एक न्याय मिळाला पाहिजे। एक तुम्ही सुद्धा एक आई आहात, कुठेतरी आई म्हणून तुम्हाला जर दया आली नसेल तर तुम्ही त्या खुर्चीच्या लायक नाही आहात। राज्य महिला आयोग म्हणून तुम्ही लायक नाहीत। या सगळ्या निषेध याच्यासाठीच आहे की त्या महिलेला एकंदरीत जर पाहिलं हे एक प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे यांची आत्महत्याचं प्रकरण हे समोर आलं। त्यानंतर हे समजलं की त्यांच्या जाऊ ज्या होत्या जावेवरती पण तशाच प्रकारचे अत्याचार करण्यात येत होते। त्याचबरोबर निलेश चव्हाण जो कोण बिल्डर त्यामध्ये गुंडा अडकून बसलेला आहे, त्या संपूर्ण प्रकरणामध्ये तो त्याच्या बायकोवरती देखील तशाच पद्धतीचे अत्याचार करत होता। एकंदरीत म्हणजे पुण्यामध्ये नेमकं चाललंय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि एका खुलास्यामुळे अजून 3 खुलासे झाले। याकडे कसं पाहता आणि पोलिसांचं कुठेतरी यामध्ये अपयश आहे का असं वाटतं का आपल्याला? पोलिसांचं अपयश आहे की नाही माहिती नाही, पण आम्हाला एकच वाईट वाटतं, महिला आयोग आहे म्हणून महिला आयोगने तिची काहीतरी कीव करायला पाहिजे होती। महिला जाणार कुठे? असं समजतंय की रुपाली चाकणकरांना त्या ज्या जाव आहेत म्हणजे मयुरी जगताप यांच्या माध्यमातून त्यांचे फोटो असतील, व्हिडिओ असतील, एक पत्र देखील जे ते महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे पाठवलं होतं, परंतु कोणत्याच पद्धतीची त्या ठिकाणी कारवाई करण्यात नाही आली। कारवाई म्हणजे त्यांची तक्रार घेतली गेली नाही। मी म्हटलं ना मगाशी, कारण जे याच्यात सामील आहेत ते सगळे भाजपवाले आहेत, त्याच्यामुळे महिलेची तक्रार घेतलेली नाही। आज किती दिवस झाले ही आत्महत्या होऊन, किती दिवस झालेत, म्हणजे अजूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही। त्याच्यामुळे आपल्याला याच्यात सगळं कळतंय की जे अत्याचार करणारे आहेत ते सगळे भाजपवाले आहेत, म्हणून हे दडपशाही चालू आहे सगळ्यांना। म्हणून माझं एक म्हणणं आहे की महिला आयोग, राज्य महिला आयोग म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। त्या सक्षम त्या खुर्चीला नाही, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। तिने राजीनामा द्यायलाच पाहिजे, त्या खुर्चीची लायक बाई नाही ती, राजीनामा द्यायलाच पाहिजे। आणि आज अशा एकच केस नाही, ही एक केस उकल झाल्यानंतर अशा 32 केसेस आता बाहेर पडलेल्या आहेत। त्या ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांची तक्रार दाखल करून घेतलेली नाही, अशा 32 तक्रारी आता बाहेर पडलेल्या आहेत। म्हणजे महिलांना आपण कुठेतरी पुश करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे पोलिसांची तुम्ही भूमिका विचारता, पहिलं म्हटलं जायचं की पुणे तिथे काय उणे, पण आता पुणे तिथे सगळं उणेच उणे आहे। कारण भयंकर घटना अशा पुण्यामध्ये आताच्याही 5 वर्षाच्या मुलीवर तो बलात्कार झाला। मग मला सांगा ही महिला आयोग करते काय? जर सगळ्या बालकाला मुलांवर सगळ्याच्यावर जर असे अत्याचार होत असतील तर महिला आयोग, राज्य महिला आयोग म्हणून या करतायत काय? यांनी खुर्ची खाली केली पाहिजे। आपण आता आक्रमक झालेला होता, सर्वांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन केलं। जरी यापुढे त्यांना याच पदावरती कायम ठेवलं तर आपली पुढची भूमिका काय? सगळ्या महाराष्ट्राभर आंदोलन होईल आणि तीव्र आंदोलन होईल। जसा आमचा पक्षांचा आदेश येईल, पक्षांचा आदेश आमचा आम्हाला काय राजीनामा महिला आयोग बरोबर आहे का? नाही, तिने राजीनामा द्यायलाच पाहिजे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, रुपाली चाकणकर राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। रुपाली चाकणकर राजीनामा। नक्कीच आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपूर्ण महिला आघाडी आपल्यासोबत होती, त्यांची काय भूमिका होती या संदर्भात आपण जे ती जाणून घेतलेली आहे। नक्की जर पाहिलं वैष्णवी हगवणे हे संपूर्ण प्रकरण जसं बाहेर आलं पुण्यामध्ये जे गाजलं, त्यामध्ये जर आपण पाहिलं वैष्णवीवरती अनेक अत्याचार जे ते सासरे असतील, सासू असेल, त्याचबरोबर तिचा नवरा असेल यांच्या माध्यमातून करण्यात होते। एकंदरीत सासऱ्याच्या जाचाला कंटाळून, सासर वासाला कंटाळून तिने जे ती आत्महत्या केली। त्याचबरोबर
तिचं जे प्रकरण पुढे आलं त्याच नंतर अजून 3 प्रकरण माफ करा अजून 2 प्रकरण समोर जी ती आलेली पाहायला मिळाली। त्यामध्ये जर एक पाहायला मिळालं तर मयुरी जगताप जी त्यांची म्हणजे हगवणे कुटुंबाची मोठी सून तिने देखील अशाच पद्धतीची तक्रार जी ती महिला आयोगाकडे केली होती। परंतु ह्या संपूर्ण प्रकरण जे ते महिला आयोगाकडे पर्यंत पोहोचलं होतं, परंतु महिला आयोगाच्या माध्यमातून कोणतीच कारवाई का नाही केली आणि पोलीस स्टेशनला देखील तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून का कोणती कारवाई करण्यात आली नाही, या संदर्भात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे ते अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळाले। आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी होती आक्रमक झालेली पाहायला मिळाली। त्याचमध्ये त्यांचं थेट म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे जे संपूर्ण एक मंडळ स्थापन आहे जे महिलांसाठी काम करतं, विशेषतः महिलांच्या न्याय हक्कासाठी काम करतं, त्या मंडळाच्या अध्यक्षा म्हणून महिला आयोग मंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची जी आता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यांना हटवण्यात यावं, हटवलं नाही तर अशाच पद्धतीचं तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व महिला आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे।